मित्रांनो, पुन्हा एकदा ब्लॉग घेऊन आलो आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर. सो आपण आलेलो आहे इकडे स्टेशनच्या म्हणजे घराच्या बाहेर आलेलो आहे. तिकडून आता आपण डायरेक्ट स्टेशनला जाऊ. आणि आता माझा विचार चालला आहे की जो मराठी ब्लॉग नाव ठेवलेलं आहे आपण चॅनलचं, त्या जागी माझ्या नावाने प्रज्ञेश ब्लॉग्स असं ठेवूया. तो आज उद्यापासून चेंज असेल माझं नाव त्याच्यामध्ये, प्रज्ञेश ब्लॉग. आणि तुम्ही त्यात प्रतिसाद द्या. सकाळची थंडी लय भरपूर आहे आणि थंडीचे वातावरण चालू आले आहे, तर प्रत्येकाने सर्वांनी काळजी घ्या. चला बघूया पुढचा. तसं बघायला गेलं तर आपण का प्रोफेशनल ब्लॉगर नाहीत, तर आपण बघूनच चालू केलेलं आहे. तर बघूया कसं काय चाललंय. आणि तिथनंच सुरुवात पण चालली आपली चांगली. तुम्ही भरपूर लोकांनी मला प्रतिसाद पण दिला आहे आणि फॉलोअर्स तर तशा हिशोबाने भरपूर वाढलेत. तरी किती 70च्या आसपास पोचलो आपण. हा गाडा असंच पुढं जाऊ दे आणि बघूया अजून नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतील. अजून गावाला वगैरे जायचं आहे, गावाचा अनुभव घ्यायचा आहे. मला सर्वांना जो मी एक्सपिरियन्स घेतो त्या गोष्टीला तुम्ही पण एक्सपिरियन्स करता येईल. माझ्या उद्देशाने तुम्हाला एक्सपिरियन्स करता येईल एवढंच. आणि बघूया आता पुढचं. आता आपण इथं स्टेशनला पोचलेलो आहे. तिकडून पोचलो म्हणजे 2 मिनटात पोचू. आता इथे जवळच आहे आपण. तिकडनं आता डायरेक्ट घाटकोपरला जाऊ. तिकडनं जे रोजचं आहे माझं जे वर्किंग टाईम, तसं पण आजचा दिवस गुरुवार आहे आणि आज आपण तिकडनं डायरेक्ट इकडे जाऊ. आपण स्टेशनला जाऊ, स्टेशनवरून डायरेक्ट कामाला जाऊ. तो थोडाफार प्रवास असेल, नंतरला मग संध्याकाळी भेटू आपण डायरेक्ट. ठीक आहे, चला. मित्रांनो, आहे एअरपोर्टला सांगायचं हेच आहे की आता आपल्याला जॉब म्हणून 1 महिना पूर्ण झालेला आहे. खूप चांगला एक्सपिरियन्स होता महिन्याचा. मला बरं वाटलं. मी सांगायचं एक एक कन्सिस्टन्सी ते बोलतात ना, ते शब्द लगेच मला नाही जमत आहे बोलायला. ते जर आपण रेग्युलरली करत गेलो तर त्याचा प्रभाव खूप चांगला पडतो, हे मला दिसून आलंय. त्यांनी करत राहावं असं वाटतं मला. मी प्रयत्न करत राहीन की अजून नवीन नवीन ब्लॉग बनवता येईल आणि नवीन नवीन काहीतरी मला शिकता येईल, सांगता सुद्धा येईल. तर एवढ्या लोकांच्या समोर बोलणं पण एवढं फायचं काम नाही. मी अजून पण बोलतोय आणि मला माझ्यासाठी का हा अनुभव काय नवीन नाही. एकदम हे नवीनच आहे तसं नाही, हे नवीनच आहे, पहिल्यांदाच केलंय. त्याच्या अगोदर पण मी भरपूर ट्राय केलं तसं. भरपूर म्हणजे कॉपीराईटचे इश्यू वगैरे आले. बोलो लास्टला आपण बोललो काहीतरी आम्हीच करायचं आहे ना, बोललो आपण स्वतःचा ब्लॉगच चालू करूया, स्वतःच दाखवूया, स्वतः चेहरा दाखवूया. ते फेसलेस चॅनल वगैरे ह्याच्यामध्ये गेलेलो, ते काय काय पैसे टाकले, प्रयत्न केला, नाही झालं. त्यापेक्षा बोलत दुसऱ्याचं गाईड घेतल्यापेक्षा आपण स्वतःला गाईड करूया. बघूया बाकीचे पण आहेत तिथे काय काय असे इन्फ्लुएन्सर पण आहेत की जे आपल्याला खरंच सांगतात. प्रत्येक इन्फ्लुएन्सर सारखं नाही सांगत. कोणतीही गोष्ट परफेक्टली कोणच सांगत नाही आपल्याला. की काय करायचं आणि कुठला स्टेप कुठला घ्यावा, त्याच्या हिशोबाने ते लोक त्यांच्या हिशोबाने बरोबर चालतात, पण आपण आपल्या हिशोबाने चालावं लागतं.
यायचं हेच आहे की आपण आपल्याला जेवढे येतं ते सर्व ह्याच्यामध्ये दाखवायचं. आपल्याला जर एखादं जर स्टेज येत असेल तर स्टेज दाखवावा. जर तुम्हाला सिंगिंग चांगली दिसते सिंगिंग ट्राय करावी. तर माझ्याकडे तर काय येण्यासारखं काय आहे पण नाही. तर आपल्याला जे जमते तेच आपण करूया. बघूया. आपलं आता सध्या माझा एक आपली आवडती व्यक्ती आहे तिनेच सांगितलेलं मला की तुझं अजून काय फेमस नाही झालायस तर एवढं उडू नको. तर मी बोललेलो मला याच्यामध्ये काय एवढं लवकर फेमस नाही व्हायचं. ह्याच्यामध्ये साध्या साध्या 5 वर्ष तरी घालवायचंच आहे. मग बघूया लाईफ काय असेल. हे लगेच सहजासहजी नाही भेटणार तुम्हाला. लगेच आज आज तुम्ही पाय टाकला लगेच तुम्ही दुसऱ्या दिवशी एकदम इन्कम वगैरे चालू व्हायला लागली. एका व्हिडिओ मग 8,000 10,000 असं. तसं नाहीये. एवढ्या कन्सिस्टन्सी हे करायला लागेल. मित्रांनो आपण इथं तर पोहोचलेलो आहे. मी आता मला असं वाटतं मी कामात घुसल्यानंतर मला तर ब्लॉग बंद करावाच लागेल असं. आणि मग संध्याकाळी आपण भेटूया. खूप सारी बात करू आपण बोलू. तुम्ही कमेंट मध्ये सांगायला म्हणजे तुम्ही पण डेअरिंग लागते एवढं बोलायला. लोक विचार करतात नेमकं काय करते आणि काय नाही. माझं समोरनं माणसं ते पण बघतात माझ्याकडं. लोक करते तरी काय हा? एक व्हिडिओ त्यांची काढते एक तर आपली काढते असं आहे. तर आपण पोहोचलेलो आहे स्टेशन म्हणजे माझ्या कामाजवळ पोहोचलेलो आहे. आणि मग तिकडनं मी ब्लॉग बंद करीन आणि भेटू संध्याकाळी. चला त्यासाठी टेक केअर. बाय बाय. मित्रांनो आपण निघालेलो आहे घरी जायला. आणि जसं की बघतायच तुम्ही आता आपण निघालेलो आपला रोजच्या प्रवासाला. तो बघूया कारण आता ट्रेन मेट्रो पकडू आणि मेट्रोनी आपले ट्रेन पकडायची तिकडनं डायरेक्ट घरच्या प्रवासाला. आता मध्ये काय जर ब्लॉग भेटला चांगला तर बघूया. काय माहिती सांगता नाहीत पुढं काय असेल काय नसेल. तर चला बघूया प्रवास. आता मेट्रो स्टेशनला पोचलो आहे आणि बघूया त्याचा प्रवास कसा आहे. काय गर्दी आहे की नाही आहे तिकडे जाऊन माहीत पडेल. मित्रांनो आपण आलो आहे घाटकोपरला. बघूया आता इकडे काय गर्दी वगैरे आहे का. आपण इथे मार्केटला आलो आहे. तर आपण एक गोष्ट घेतलेली आहे ती तुम्हाला अनबॉक्सिंग पण सांगेन एका व्हिडिओमध्ये. म्हणजे आता घरी पोचल्यावर मला दाखवतो अनबॉक्सिंग कशी काय घेतलेलं आहे. तिथून आपला जरा ब्लॉग जरा चांगलं सुद्धा बनेल. बघूया. आता ट्रेन आलेली आहे. त्याला गर्दी एवढी आहे ना मग दाखवतो. बघा ट्रेन आता चाललेली आहे. 8 वाजेपर्यंत गर्दी होती. बघूया.
किती ट्रेन भेटते तरी पेट पूजा करूया. चला बघूया काय खायला भेटते चांगलं चटचटी. इकडे आलो आहे, जसं शॉपिंग करायचं मन नव्हतं पण आता आलो इकडे. एक दुकान आहे आपलं, मला दाखवतो त्यांचं. आपण हा कलर घेतलेला आहे, चॉईस केलेला आहे. इकडे रोजची सेल असते ते 300वाला, तर ही व्हरायटी होती. मग आपण बघूया, बोलो घेऊया. मला कलरसुद्धा आवडला. ठीक आहे, बघूया. तर हा आहे दुकान. इकडे आपण हर टायमाला इथे शॉपिंग वगैरे आपण करतो. आता पुढच्या टायमाला परत येऊ पाहिजे. घाटकोला कपडे खूप छान भेटतात आणि चेक्समध्ये भरपूर व्हरायटीमध्ये देते. आपल्याला बजेटमध्ये वाटलं तो आपण घेतलं. तर आज 2 गोष्टीची शॉपिंग झालेली आणि आता इथं बघूया कुठं काय खायला भेटतंय का. तसं येतं आपण आतमध्ये मार्केटमध्ये आलेलोच आहे. तर मित्रांनो, आपल्याला कुठली ट्रेन भेटते. असं पण खायला गेलो भलतंच आणि खाल्लं भलतं. खाल्लं जसं ते खाल्लं तरी चांगलंच नाव आहे त्याचं, आईस्क्रीमचं. आईस्क्रीम होती ती, त्याला बोलतात मिक्स फालुदा होता. तो खाल्ला आणि त्याला पोट भरलं इकडे, पोट टाईस. एक नंबर बनवलेलं. दाखवायला काय भेटलं नाही, तिथं जागाच नव्हती बनवण्यासारखी. 2 माणसांना काय 1 माणसाला पण जागा उभा राहायसारखी जागा नव्हती. ते बनवलं आपण आणि त्याला आता भेटूया. पुढे बघूया प्रवास कसा काय आपला. आता इकडं आपला घरी जाऊन आपला ब्लॉग संपल. मित्रांनो, आपण ठाकुर्ली स्टेशनला पोचलेलो आहे. घरी जाऊन पहिला एक गोष्टीचं अनबॉक्सिंग सुद्धा करायची आहे. बघूया घरी पोचल्यावर. मित्रांनो, आपण घरी वगैरे आलेलो आहे आणि तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला अनबॉक्सिंग करायचे. तर तुम्हाला अनबॉक्सिंग दाखवतो नेमकं काय आहे आणि काय सरप्राईज आहे. हे बघा, इकडनं आता आपला आवाज वगैरे व्यवस्थित येणार. हे बघा, ह्याच्यानी पण आवाज चांगला नाही. हे माईक आहे आणि हे स्पीकरसाठी आवाज येईल ना याच्यातनं. आणि हे आहे, हे आहे चार्जर. चार्जरसाठी पिन आहे. तर ही आहे USB चार्जिंगसाठी. अजून एक आहे, याचे 2 माईक. नंतरला आहे का अजून एक, त्याने आपण चार्जिंग करू शकतो. माझ्या इथे iOS आहे ते. म्हणजे अँड्रॉइडने पण चालू करू शकतो आणि आयफोनने पण. तर ही होती अनबॉक्सिंग. तुम्हाला अनबॉक्सिंग कशी वाटली
आता साऊंड चेक देईन मी, बघूया आता कसं काय आवाज वगैरे आहे. मित्रांनो, कशी वाटली आपली अनबॉक्सिंग, आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर बघतायच, आणि इथून आपला आवाज व्यवस्थित येईल, बाहेरचा आवाज रिड्यूस नाईज वगैरे ते काय येणार नाही. आणि आपण अजून प्रयत्न करू की अजून चांगला व्हिडिओ बनेल की नाही. हे आपल्या सॅलरी बनणं चालू केलेलं आहे. थोडंसं 400पर्यंतचा खर्च आहे, फक्त जास्त नाही पडला. आणि तो शर्टचा जर तुम्हाला दाखवला ते 300पर्यंत, जास्त नाही. आपल्याला जेवढं बजेटमध्ये तेवढं आपण केलेलं आहे, आणि सुरुवात अशीच चालूच राहील आपली. आणि बाकी काय नाही, लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तुमच्याच एक सबस्क्राईबमुळे मला खूप मोटिवेशन भेटतो, आणि असंच पुढं जात राहावं असं मला वाटतं. अजून भरपूर काय भेटेल आपण ब्लॉगमध्ये, ते तुम्हाला सांगितलं अगोदरच. आणि बघूया, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. आणि टेक केअर, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, चला बाय.